नमस्कार. नमस्कार. समता, स्वातंत्र्य, बंधुता हे भारतीय लोकशाहीचे मूल्य जे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेमध्ये प्रामुख्याने अंतर्भूत केलेले आहे. तेव्हा आज आपण बघूया की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि समता या विषयासंदर्भात मित्रांनो, आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विविध पैलूंवर मुलाखत मालिका सध्या साहित्य संवाद युट्यूब चॅनलवर आपण घेतो आहे. आजचा विषय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि समता, आणि या विषयावर भाष्य करण्यासाठी यवतमाळ येथील आदिवासी आणि फुले आंबेडकरी शाहू विचाराचे आणि चळवळीचे सक्रिय कार्यकर्ते प्राध्यापक डॉक्टर माधव सरकुंडे सर. नमस्कार. माधव सरकुंडे सर यांनी मोठ्या प्रमाणात साहित्य निर्माण केलेलं आहे. मग ती वाडा कादंबरी असेल. वाडा कादंबरी महाराष्ट्राच्या अनेक विद्यापीठामध्ये अभ्यासक्रमाला आहे. रानपाखरांची संसद, मनोगत, मी तोडले तुरुंगाचे दार, माझा दम घुटतोय असे 8 कविता संग्रह त्यांनी प्रकाशित केलेले आहे. आदिवासी अस्मितेचा शोध, सल, धनगर आदिवासी नाहीत, 2 आदिनायक रावण आणि एकलव्य आणि भूमिकाल हे त्यांचं स्वकथन नुकतंच प्रकाशित झालेलं आहे. प्राध्यापक डॉक्टर माधव सरकुंडे सरांना उभा महाराष्ट्र ओळखतो त्यांच्या प्रखर, स्पष्ट आणि परखड विचारांसाठी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, फुले, शाहू, बुद्ध, बिरसा मुंडा यांच्या विचार प्रणालीवर ते उभे आहेत आणि महाराष्ट्रभर आज आदिवासी समाजाचं जनजागरण करत आहेत. आज दिलखुलास गप्पा करूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि समता या विषयावर. सर, साहित्य संवाद युट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे. डॉक्टर बाबासाहेबांच्या दृष्टीने समता, स्वातंत्र्य, बंधुता हे लोकशाहीसाठी मूल्य अत्यंत आवश्यक आहे. समता जर नसेल तर स्वातंत्र्य आणि बंधुतेला फारसा अर्थ उरत नाही. हे 3 सूत्र आहेत. मला एक सांगा सर, की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समतेकडे कशा पद्धतीने पाहतात? बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या संपूर्ण जीवनामध्ये सामाजिक चळवळ करत असताना आणि राजकीय चळवळ करत असताना जे काही मूल्य घेऊन ते चळवळ करत होते, त्या मूल्याच्या अग्रगणी मूल्य कुठलं असेल तर समता हे मूल्य होते. म्हणजे समता असल्याशिवाय न्याय मिळणार नाही, स्वातंत्र्य मिळणार नाही. आणि स्वातंत्र्य, न्याय नसेल तर एकमेकांसोबत बंधुभावाने तुम्ही वागू शकणार नाही. अशा प्रकारे समतेला ते फार वरचं स्थान देतात. आणि एकूणच त्यांच्या जीवनामध्ये ज्या काही त्यांनी जे सामाजिक चळवळी केल्या त्या सगळ्या समतेसाठी चळवळी त्यांच्या होत्या. कारण आपण बघतोय की काळा राम मंदिराचा सत्याग्रह असो, आपण परत परत या विषयावर बोलणार आहोत, किंवा महाडचा सत्याग्रह असो, हे समतेचे आंदोलन होते. कारण तुम्ही पाणी पिऊ शकता तर आम्ही पिऊ शकतो का? तुम्ही मानव, आम्ही मानव, आम्हाला अधिकार असला पाहिजे, समानतेचा अधिकार असला पाहिजे, अशा प्रकारची भूमिका. म्हणून ते समतेला फार वरच्या स्थान देतात ते जीवनामध्ये. म्हणून ते समतेकडे, ते समता आहे त्याचा कोर व्हॅल्यू आहे. बरोबर. त्यांच्या पूर्ण चळवळीचा, त्यांच्या पूर्ण तत्वज्ञानाचा आणि समाजाला दिल्या संदेशाचा कोर व्हॅल्यू कोणता असेल तर समता. आता एकूणच आपली ही मुलाखत समता या एकाच विषयावर चालणार आहे, आणि या एकूणच मुलाखतीचा केंद्रबिंदू हा समता हे मूल्य आहे. आमच्या प्रेक्षकांना माहीत व्हावं की नेमकी समता कशाला म्हणतो आपण, हे थोडक्यामध्ये सांगा सर. समता म्हणजे त्याच्या अनेक व्याख्या करता येईल, परंतु मानवी समाजामध्ये जीवन जगत असताना जे काही समाजामध्ये अधिकार असतात, हक्क असतात, सुविधा असतात, किंवा संधी असतात, या सगळ्या गोष्टीवर सर्व लोकांचा समान अधिकार असले पाहिजे, समप्रमाणात सर्वांना मिळाले पाहिजे.
काही हक्क काही लोकांना भरपूर, म्हणजे असं म्हणतात की काही लोक देर आर म्हणजे काय देर आर इक्वल बट देर आर सम मोर इक्वल. म्हणजे काही लोकांना संधी आहे आणि काही लोकांना अजिबात संधी नाही. काही लोकांना अधिकार आहेत आणि काही लोकांना अजिबात अधिकार नाही. ते समपातळीवर असावं सगळ्यांना. मनुष्य म्हणून, मानव प्राणी म्हणून, मानव जात म्हणून सर्वांना समतेच्या पातळीवर ट्रीटमेंट मिळावी, वागणूक मिळावी. ही जी मूल्य व्यवस्था आहे, हा जो विचार आहे त्याला समता म्हणता येईल आपल्याला. छान सर. तुम्ही बोलण्यामध्ये एक इक्वल शब्द आणलेला आहे. समता म्हणजे इक्वेलिटी. इक्वॅलिटी. इक्वेलिटीचा जो काही मराठीमध्ये अर्थ आहे तोच बाबासाहेबांना अभिप्रेत होता की त्याच्याही पलीकडचा होता? इक्वॅलिटी हा बाबासाहेबांना इक्वॅलिटी जरी शब्द वापरला असाल, परंतु त्याचा अर्थ बाबासाहेबांनी प्रत्येक गोष्टीचा अर्थ, प्रत्येक मूल्य जे आहे, स्वातंत्र्य आहे, समता आहे, बंधुत्व आहे, न्याय आहे, याचे मूल्य त्यांनी स्वतः भारतीय परिप्रेक्ष्यात त्यांनी ते अभ्यासले आणि त्याच्यानुसार त्यांनी ते मांडलेले आहे की भारतामध्ये कशी समाज व्यवस्था आहे. कारण ज्या देशामध्ये जशी समाज व्यवस्था आहे त्या पार्श्वभूमीवर ती मूल्य रुजवावं लागतात. तर बाबासाहेबांनी त्या पद्धतीनं समता वगैरे आपल्या देशामध्ये रुजवली आहे. मला एक सांगा सर की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा मसुदा समितीचे अध्यक्ष होतात आणि घटना लिहितात, त्याआधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगामधल्या बहुतांश घटनांचा अभ्यास केलेला होता. मग समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय हे तत्व आणि याच्याही पलीकडे आपण जाऊ, प्रामुख्याने समता हे तत्व घेऊ. समता हे तत्व, समता हे मूल्य हे पाश्चात्य आहे की भारतीय आहे? म्हणजे बाबासाहेबांनी जे राज्यघटनेमध्ये निर्देशित केलेलं आहे समता हे मूल्य, हे पाश्चात्य की भारतीय? हे भारतीयच आहे. कारण याचं मूळ बुद्धाच्या तत्वज्ञानामध्ये आहे. या देशामध्ये जेव्हा वर्णव्यवस्था होती आणि वर्णव्यवस्थेच्या माध्यमातून हा समाज विभाजला गेला होता, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र असे 4 वर्ण या देशामध्ये समाज व्यवस्थेचे झाले होते. आणि शूद्र आणि अतिशूद्रांना केवळ सेवा करण्याचाच अधिकार आहे, कुठल्या प्रकारचा अधिकार नाही आहे. आणि बुद्धाने हे बघितलं आणि बुद्धाने त्या दिव्य ज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्याने सांगितले की अशावर समाज चालत नसतो, अशा विभाजनावर समाज चालत नसतो आणि समाजाचा विकास पण होत नसतो. प्रत्येक जीवाला तुम्हाला स्वातंत्र्य दिलं पाहिजे, समता दिली पाहिजे. स्वातंत्र्याची कल्पना करत असताना बुद्धानं फार सुंदर उदाहरण सांगितलं की एखाद्या घरट्यामध्ये एक छोटीशी चिमणी चिवचिव करण्याचे तिला स्वातंत्र्य असते आणि माणसासारखे माणसं असून तुम्हाला स्वातंत्र्य नाही, समता नाही, बंधुता नाही, अशानं समाज कसा चालेल? हे बुद्धाने मांडलं. आणि बाबासाहेब बुद्धाचे उपासक होते, बुद्धाला गुरु मानणारे होते आणि तिथून त्यांनी ते सगळं घेतलेलं आहे. आणि म्हणून समता ही खऱ्या अर्थाने भारतीय आहे. पाश्चिमात्य देशात तर केवळ युद्धाच्या कारणाने किंवा युद्धाच्या प्रसंगातून समता, स्वातंत्र्य, बंधुता, फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये किंवा मग तिकडे अमेरिकेमध्ये अब्राहम लिंकनने निग्रो आणि काळे आणि गोरे याच्या संदर्भात. पण प्राचीन काळामध्ये समता ही भारतामध्ये होती, बुद्धाची आहे. आणि मला वाटते बाबासाहेबांनी काही भाषणांमध्ये हा संदर्भ सुद्धा दिलेला आहे. बरोबर. की हे काही मी समता, स्वातंत्र्य, बंधुता हे फ्रेंच राज्यक्रांतीपासून उचलले नसून ते बुद्धापासून. त्यांनी म्हटलं, त्याच भाषणात म्हटलंय, एका माझ्या जीवनाचे तत्वज्ञान ते म्हणते की मी येथे या ठिकाणी भारतामध्ये वेगळं तत्वज्ञान होतं, पण स्वातंत्र्य, समता, बंधुता हे महान तत्वज्ञान मी माझ्या गुरुकडून घेतलं आणि ते म्हणजे बुद्धाकडून घेतलं. आता समजा मला एक नाही समजून राहिलं सर की बुद्धाने समता व्यक्त केलेली आहे, म्हणजे सारा समाज समान तत्वावर असावा, समान मूल्य त्याचं असावं, समता असावी, हे तत्व सांगितलेलं आहे. पण पुढे जाऊन शंकराचार्यांनी अद्वैतवाद सांगितलेला आहे आणि त्यामध्ये त्यांनी समता सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. कसा की सारी माणसं ही ईश्वराचीच लेकरं आहेत, त्यामुळे ती समान आहे असं जर त्यांनी सांगितलंय
तर पुन्हा बाबासाहेब मग 20व्या शतकामध्ये समता प्रामुख्याने प्रतिपादन करतात. मग मधला जो काळ होता शंकराचार्यांचा, ही समता समाजामध्ये रुजली नाही का, की फक्त पुस्तकामध्येच होती? नाही, काय गंमत आहे की शंकराचार्याला प्रचन्न बुद्ध म्हणतात, प्रसन्न बुद्ध. शंकराचार्याने बुद्धाचं तत्वज्ञान घेतलं आणि तेच आपल्या नावावर तोडमरोड करून ते मांडण्याचा प्रयत्न केलाय. आणि समता किंवा अद्वैतवाद मांडण्याचा प्रयत्न केला, अद्वैतवाद वगैरे. परंतु ते मुळामध्ये या देशामध्ये जे रुजलेलं होतं, वर्णव्यवस्थेने रुजवलेलं होतं की शूद्रांनी आपल्या पायरीनं राहायला पाहिजे, वैश्यांनी व्यापार केला पाहिजे, क्षत्रियाने लढलं पाहिजे आणि ब्राह्मणाने ज्ञानार्जन केलं पाहिजे, ज्ञानाचा प्रसार आणि प्रसार केला पाहिजे. आणि त्याचे जे काय अधिकार आहे किंवा त्याचा जे काही सुविधा आहेत, त्याची जे काही संधी आहे ज्ञानामुळे मिळणारी, ते सगळं उपभोगलं पाहिजे. हे इतकं रुजलेलं होतं. म्हणून शंकराचार्याने जरी या देशामध्ये अद्वैतवाद मांडण्याचा प्रयत्न केलाय, पण तो थोतांड वरचा होता. म्हणून तो काही रुजला नाही. कारण त्याच्यानंतर आपण पाहतोय की अशोका सम्राटांचं राज्य संपल्यानंतर पुन्हा या देशामध्ये वर्णव्यवस्था आणलीच आहे, पेशवाई आलेलीच आहे. पुण्यामध्ये आपण पाहतोय की गळ्याला गाडगा आणि कमरेला फळा बांधलेला दिसलेलाच आहे. ते म्हणजे शंकराचार्याने केवळ बुद्ध होण्याचा प्रयत्न केला, पण त्याला बुद्ध होता आलं नाही. आणि त्यांनी सरतेशेवटी आपला वैदांतिकच मांडलाय. आणि वेदामध्ये आपण 10व्या मंडळामध्ये ऋग्वेदाच्या पाहतो आपण ऋचा, जे काही मांडले आहे की वर्णव्यवस्थेचे, त्याच्या पलीकडे काय सांगितलंय ते म्हणजे वर्णव्यवस्था आणि समता हे एकत्र येणारी गोष्ट नाही आहे. पुढे जाऊन सर आपण जेव्हा समतेचा विचार करतो, नंतर बाबासाहेबांची समता लोकशाहीमध्ये जी प्रविष्ट केली बाबासाहेबांनी, त्याच्याकडे वळण्याआधी एक महाराष्ट्रामध्ये एक प्रयोग झाला 12व्या-13व्या शतकामध्ये, तो संतांचा. विठ्ठलाच्या मंदिरासमोर चंद्रभागेच्या त्या तीरावर सर्वांनी एकत्र यावं, ही समता प्रतिपादन केली. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? हे संत खरं म्हणजे ज्ञानेश्वर एक सोडला तर सगळे बहुजनांचे संत होते. तर या संतांना मग तो नामदेव असो, तुकाराम असो, चोखा असो किंवा इतर संत असो, यांना काशीला येऊ द्यायचं परमिशन नव्हतं, काशीला येऊ देत नव्हते. काशीला किंवा हरिद्वार या ठिकाणी येऊ देत नव्हते. म्हणून या संतांनी म्हणले की आपण स्वतंत्र आपलं उभं करूया. आणि पंढरपूर मध्ये आणि स्वतंत्र उभं केलं आणि तिथं समतेची त्यांनी ते आपली एक दिंडी नेली आणि समतेचा ध्वज त्या ठिकाणी उभा करण्याचा प्रयत्न केला की सर्व विठ्ठलाच्या दरबारात सगळे एकच आहे. आणि दुसरी गोष्ट बाबासाहेब स्वतः सांगतात की विठ्ठल देखील बुद्धाचंच रूप आहे, बुद्धाचीच मूर्ती आहे. तर या संतांना माहित होतं, म्हणून अनेक संतांच्या अभंगामध्ये बुद्धाचे अभंग आलेले आहेत विठ्ठलाच्या अनुषंगाने. तर आम्हाला तुम्ही नाकारताय, तुमच्या परंपरेतून आम्हाला बाहेर फेकताय किंवा तुम्हाला वैदिक परंपरेमध्ये आम्ही चालत नाही असं म्हटल्यानंतर या संतांनी, प्रतिभावंत संत होते तुकारामासारखे किंवा नामदेवासारखे हे सगळे, म्हणून यांनी स्वतः पंढरपूरमध्ये आपले समतेचं वातावरण किंवा समतेचं एक एस्टॅब्लिशमेंट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी त्यांनी केलेला आहे. तरी तो मर्यादित होता. ते काय पूर्ण काय ते रुजू शकला नाही. कारण त्याच्यानंतरही आपण पाहतोय की पेशवे वगैरे हे सगळे शिवाजी महाराजांच्या काळातही देखील झालेले आहे. म्हणजे सर बुद्धापासून तर मग शंकराचार्य किंवा संतांनी समता सांगण्याचा, रुजली नाही ती, बुद्धानंतर रुजली पण नंतरच्या काळात ती समता रुजली नाही, हा प्रयत्न केलेला आहे. या पार्श्वभूमीवर बाबासाहेबांनी समता हे मूल्य राज्यघटनेमध्ये प्रविष्ट केलेलं आहे. बाबासाहेबांना अशी काय आवश्यकता वाटली की समाजासाठी, सामाजिक लोकशाहीसाठी किंवा एकूण लोकशाहीसाठी समता हे मूल्य आवश्यक आहे? काय की यांनी जे की या ठिकाणी जे विषमता जी रुजवली ती फार पद्धतशीर मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून रुजवली ती. ते माणसाच्या इथल्या समाजाच्या मानसिकतेमध्ये ती घुसवली.
आणि इथली सगळी समाज व्यवस्था किंवा इथलं सामाजिक हा वातावरण असं मानून राहिलं की विषमता ही ईश्वर निर्मिती आहे, हा हा ही काय आता आपल्याला घालवता येत नाही. तर बाबासाहेबांनी भारतीय संविधानाच्या कलम 13 मध्ये हा त्याने सांगितलंय की आतापर्यंत जे काही नियम जे होते, हा हा आतापर्यंत जे नियम होते हा कशाचे असतील, सामाजिक नियम असतील, समतेचे नियम असतील, विषमतेचे नियम असतील, वर्णव्यवस्थेचे नियम असतील, ते सगळे निरस्त होतील. हा आणि बाबासाहेबांनी हे लक्षात दिलं की एखाद्या गोष्टीला कोडिफाय केल्याशिवाय, कायद्यात रूपांतरित आणल्याशिवाय हा ते काय टिकणार नाही. हा कारण रूढी परंपरा कशा हे किती जरी मोडण्याचा प्रयत्न केला तरी ते जात नसतात. हा पण कायदा म्हटलं की कायद्याचा बडगा असतो आणि कायद्याची अंमलबजावणी करणारी यंत्रणा असते हा त्याला. कारण ती कायदा म्हणले की त्याच्या सगळ्या त्या चौकटीमध्ये सगळे येतच. हा कायद्याची निर्मिती, हा कायद्याची अंमलबजावणी, हा. अंमलबजावणी करणारे शिपाई, अंमलबजावणी करणारे शासक प्रशासक. हा म्हणून बाबासाहेबांनी हे संविधानाच्या, कारण संविधानानुसार हे देश चालणार आहे ना, हा बिलकुल. याच्या पुढे संविधानानुसार हा देश चालणार आहे. हा. म्हणून त्या संविधानामध्ये समता असली पाहिजे, स्वातंत्र्य असलं पाहिजे, न्याय असला पाहिजे. हा विचार अत्यंत असा प्रगल्भ आणि व्यापक विचार बाबासाहेबांच्या डोक्यात होता आणि त्यांच्या संविधानामध्ये ते रुजवला. बिलकुल सर. बाबासाहेब स्त्रियांकडे समता या मूल्यानं कशा पद्धतीने पाहतात सर? कारण स्त्रियांमध्ये विषमताची दरी जास्त होती. म्हणजे जेव्हा चातुर्वर्ण व्यवस्था पाहतो आपण, चातुर्वर्ण आणि चातुर्वर्णाच्याही नंतरचा भाग म्हणजे स्त्रिया, हे अत्यंत विषम पातळीवर होतोय. अशा वेळेस बाबासाहेब स्त्रियांकडे समता या दृष्टिकोनातून कसे पाहतात? खरं म्हणजे बाबासाहेब जगातले सर्वात मोठे फेमिनिस्ट आहेत, स्त्रीवादी आहेत. कारण काय, या देशात स्त्रीला वेगळ्या वेगळ्या पातळीवर इतक्या पद्धतीनं छळलेलं आहे आणि शोषण केलं आहे. सती प्रथा असेल किंवा कुटुंबामधली तिचं स्थान असेल, मनुस्मृतीच्या माध्यमातून. मनुस्मृती काय सांगते? जन्मल्यानंतर त्या मुलीनं आपल्या आई वडिलाच्या स्वाधीन राहावं, नंतर तिने नवऱ्याच्या स्वाधीन राहावं, नंतर तिने नवरा गेल्यानंतर त्या मुलांच्या स्वाधीन राहावं. म्हणजे ते, आणि तिने कधी स्वतंत्र नसू नये. आणि एक आपल्याकडे माहित आहे का, आपल्या इथे ह्युमन रिसोर्स डिपार्टमेंट आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट, मनुष्यबळ विकास, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट डिपार्टमेंट, मनुष्यबळ विकास मंत्रालय. मनुष्यबळ विकास मंत्रालय, मनुष्यबळामध्ये केवळ माणूस येत नाही, स्त्री पण येते. दोन्ही मिळून एकत्र आहे. मनुष्यबळ म्हणजे काय, दोन्ही मिळून. आणि बाबासाहेब म्हणतात, नागपूरच्या भाषणामध्ये बाबासाहेब सांगतात की कुठल्याही समाजाचा विकास त्या समाजातल्या स्त्रीचा विकास किती झाला याच्यावरून आपल्याला पाहावा लागतो. बिलकुल. तर म्हणून स्त्री विकसित झाल्याशिवाय, स्त्रीला स्वातंत्र्य दिल्याशिवाय, तिला संधी दिल्याशिवाय, तिला पुढे आणल्याशिवाय समुचित समाज विकसित होणार नाही. बरोबर. टोटल समग्र समाज विकसित होणार नाही. आणि हे भारतामध्ये कधी झालं नव्हतं, म्हणून भारत मागे होता. म्हणून बाबासाहेबांनी सांगितले की स्त्रीला आपण संधी दिली पाहिजे. बिलकुल बिलकुल. म्हणजेच मला आता एक लक्षात आलंय की बाबासाहेबांचा हा जो घटनेमध्ये त्यांनी समता हा मांडलेला आहे, ते महात्मा फुले यांनी आधीच कर्तृत्वाने करून ठेवलेला आहे. म्हणजे स्त्रियांसंदर्भातला जो उदारता आणि समतावादी विचार आहे तो. बाबासाहेबांचं सर समता हे मूल्य राजकीय, सामाजिक, आर्थिक दृष्ट्या बाबासाहेब कशा पद्धतीने विचार करतात? बाबासाहेब प्रत्येक गोष्टीमध्ये काय करतात की माणसाचं उन्नयन कसं झालं पाहिजे. म्हणजे जो त्या पातळीवर उभा आहे माणूस, तिथंच तो राहायला नाही पाहिजे, तो उंचावला पाहिजे. म्हणून राजकीय क्षेत्र असो, सामाजिक क्षेत्र असो, आर्थिक क्षेत्र असो, सांस्कृतिक क्षेत्र असो, तिथे माणसाला विकास करण्याची, पुढे जाण्याची संधी मिळाली पाहिजे. त्याला त्याची अडवणूक झाली नाही पाहिजे. मग त्याच्यासाठी बाबासाहेब अनेक प्रावधान निर्माण करतात. संविधानाचं प्रावधान निर्माण करतात, आंदोलनाच्या संदर्भातून ते लोकांना समजून सांगतात
किंवा एखाद्या व्याख्यानाच्या संदर्भातून ते समजून सांगतात, वर्तमानपत्राच्या माध्यमातून समजून सांगतात की मनुष्य प्राणी हा समान आहे. जन्मताच कोणी लहान किंवा मोठा नसतो. जन्माने कोणी ब्राह्मण किंवा शूद्र नसतो. तर ते त्याच्या कर्तृत्वाने तो मोठा होतो. आणि कर्तृत्व करण्यासाठी त्याला संधी द्या, त्याला स्वातंत्र्य द्या, त्याला समतेने वागणूक द्या आणि त्याला न्याय द्या. असं जर केलं तर मग ते राजकारणात असो, म्हणून आरक्षणाची गोष्ट ते पुढे आणतात. राजकीय म्हणजे राजेशाही होती या देशामध्ये. 500च्या वर संस्थानिक होते. त्यांनी राज्य करावं, जनतेने फक्त आपलं सेवा करत राहावी किंवा आपल्या रोजीरोटीचा फक्त प्रश्न सोडवा. त्याला कुठल्याही प्रकारचा अधिकार नाही, कुठल्याही प्रकारे शासन प्रशासनामध्ये संधी नाही. माणसाच्या ठिकाणी, कारण सामान्य माणसाच्या ठिकाणी देखील सृजनशीलता असते, प्रशासकीय कौशल्य असते, निर्मिती क्षमता असते. ही वर आली पाहिजे, ही पुढे आली पाहिजे, हिला संधी मिळाली पाहिजे. आणि याच्यातून तुम्हाला बाबासाहेबांचं उदाहरण घ्या ना. बाबासाहेब एक अत्यंत सुदृढ समाजातले जन्माला आलेले, संधी मिळाल्यानंतर राज्यघटनेपर्यंत लिहू शकतात आणि जगाला अगदी आश्चर्यचकित करून सोडू शकतात. तेव्हा संधी द्या. कोणत्या केवळ एक समाज असा बंदिस्त करू नका, असा साचेबद्ध समाज नको. म्हणून त्यांनी राजकारणामध्ये देखील राजेशाही हटवून इथे लोकशाही आणली आणि सगळ्यांना समान संधी मिळावं. हे राजकारणातली. समाजामध्ये तुम्हाला सामाजिक जे फळं आहेत, सामाजिकचे काही संधी आहेत, सामाजिक सुविधा आहेत, त्या सर्वांना समान मिळाल्या पाहिजेत. त्यासाठी तुम्ही कमी एखाद्याला शूद्र किंवा एखाद्याला कमी जास्त लिखू नका, खालचा वरचा लिखू नका. त्याला समानतेने संधी मिळाली पाहिजे. एखाद्या समाजात सामाजिक कार्यक्रमात त्याला येता आलं पाहिजे, त्याला मोर्चे काढता आले पाहिजे, त्याला निदर्शनं करता आली पाहिजे. हे सगळे संधी त्यांनी दिली पाहिजे. शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला संधी मिळून नोकरीमध्ये येता आलं पाहिजे, शासन प्रशासनामध्ये येता आलं पाहिजे. अशा दृष्टिकोनातून बाबासाहेबांनी समतेकडे बघितलं आणि तिथे ती समता रुजवण्याचं काम केलं. एक सर्वसामान्य प्रश्न आहे सर, की समता प्रस्थापित करण्यासाठी विषमतेवरून समता निर्माण करावी लागत आहे. जसं की जे मागासलेले आहे त्यांना संधी देण्यासाठी, त्यांच्यामध्ये बळकटी निर्माण करण्यासाठी, त्यांच्यामध्ये सक्षमता निर्माण करण्यासाठी त्यांना अगाऊचं आरक्षण म्हणा, स्कॉलरशिप म्हणा, हे द्यावं लागत आहे. हे जे समानतेचं तत्व आहे, की जे विषमतेवरून समानता प्रस्थापित करणे आहे, हे थोडं समजून सांगा. तर एक लक्षात घ्या की हजारो वर्ष तुमच्या मनावर सारखं रुजवलं की तुम्ही कुठल्याच पात्रतेचे नाही, की तुम्हाला काहीही जमत नाही, तुमच्याकडे कुठलंही कौशल्य नाही, तुम्ही काही करू शकत नाही. तर बाबासाहेबांनी एक विषमता अशी होती की यू कॅनॉट डू, तुम्ही करू शकत नाही. बाबासाहेबांची समता कशी आहे, आरक्षण कसं आहे माहिती आहे का? कॅनॉट डूचं रूपांतर कॅन डू मध्ये रूपांतर करणे. बिलकुल. या व्यवस्थेने, या समाज व्यवस्थेने, या देशातल्या वैदिक व्यवस्थेने, या देशातल्या धार्मिक व्यवस्थेने इथल्या एका विशिष्ट वर्गाला सांगितलं की यू कॅनॉट डू, तुम्ही काहीच करू शकत नाही. तुमच्याकडे ती बुद्धीच नाही आहे, तुमच्याकडे कौशल्यच नाही, तुम्ही IAS होऊ शकत नाही, तुम्ही सायंटिस्ट होऊ शकत नाही, तुम्ही संशोधन करू शकत नाही, तुम्ही निर्मिती करू शकत नाही. अशा प्रकारची एक विषमता होती. बाबासाहेब म्हणतात की कॅन डू. फक्त कॅन डू केव्हा करू शकतात? त्यांना 2 पावलं पुढे येऊ द्या ना. बिलकुल. त्या क्षेत्रात येऊ द्या, त्याला त्या क्षेत्रात पडू द्या, त्या क्षेत्रात त्याला हाताळू द्या ते उपकरण, त्याला इस्रो मध्ये जाऊ द्या, DRDO मध्ये जाऊ द्या, त्याला वैज्ञानिक एम्स मध्ये जाऊ द्या, त्याला करू द्या ना. आणि ह्या विषमतेतून ही समता आणण्यासाठी त्याला तिथं संधी द्या. आणि संधी दिली की त्याच्या ठिकाणची बौद्धिक क्षमता आपोआप उत्सर्जित होईल, ती विकसित होईल आणि तो नवीन
मला सांगा, नरेंद्र जाधव सारखा माणूस वर्ल्ड बँकेचा 3 वर्षे किंवा इंटरनॅशनल मॉनिटरी फंडचा अध्यक्ष होऊ शकतो एक दलित माणूस. इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा 3 वर्ष अध्यक्ष होऊ शकतो. तर संधी दिल्यामुळेच ना, शिक्षणामुळे झालं नाही. तर विषमतेतून समता हे बाबासाहेबांनी असे निर्माण करण्याचा प्रयत्न केला. बिलकुल बिलकुल. आणि हे आपण समजून घेतले पाहिजे की समता निर्माण करायची असेल तर विषमतेतून अशा पद्धतीने आपल्याला प्रवास करावा लागेल. सर, बाबासाहेबांनी लोकशाहीमध्ये किंवा एकूणच राज्यघटनेमध्ये समता हे मूल्य प्रतिपादन केलेलं आहे. समता रुजवायची कशी, कशा पद्धतीने ती रुजली पाहिजे आणि लोकशाहीसाठी समता ही किती आवश्यक आहे, या संदर्भात बाबासाहेबांचे काय विचार होते? बाबासाहेब काय म्हणतात माहिती का लोकशाहीची व्याख्या बाबासाहेबांनी अब्राहम लिंकनची व्याख्या सांगितली. गव्हर्नमेंट ऑफ द पीपल, फॉर द पीपल, बाय द पीपल. लोकांचे, लोकांकडून, लोकांसाठी चालवलेलं राज्य. बाबासाहेबांनी पुण्यामध्ये गोखल्यांच्या एक इन्स्टिट्यूटमध्ये भाषण दिलं होतं. तिथे त्यांनी फार सुंदर लोकशाहीची व्याख्या वगैरे, किंवा 25 नोव्हेंबर 1949 त्यांनी भाषण दिलं होतं. त्याच्यातही ते लोकशाहीची व्याख्या सांगितली आहे की लोकशाही म्हणजे काय. बाबासाहेब फार सुंदर सांगतात, लोकशाही म्हणजे केवळ राजकारण नाही, सहजीवनाचा मार्ग. लोकशाहीची व्याख्या करतात असोसिएटेड लाईफ, सहजीवनाचा मार्ग. आणि त्याच्यानंतर सांगतात की या देशातल्या नागरिकांनी एकमेकाचा सन्मान करावा, एकमेकाला आदरानं वागवावं म्हणजे लोकशाही, असंही सांगतात. रक्ताचा एक थेंबही न सांगता लोकांच्या जीवनामध्ये सामाजिक आणि आर्थिक फार मोठा बदल घडवून आणणे म्हणजे लोकशाही, अशी व्याख्या बाबासाहेब करतात. मग मला सांगा, आपण आधुनिक पद्धतीनं जेव्हा पार्लमेंटरी डेमोक्रेसी स्वीकारली, संसदीय लोकशाही स्वीकारल्यानंतर या देशातले संसाधन आहे, रिसोर्सेस आहेत, उत्पादनाचे संसाधन आहे, जल जंगल जमीन आहे, या देशातला शेतीचा व्यवसाय आहे, या देशातली इंडस्ट्री आहे, या देशातले पाण्याचे साठे आहेत, याच्यापासून जे उत्पन्न होणार आहे आणि त्याचे रेव्हन्यू जे सरकारकडे जाणार आहे, पैसा होणार आहे, याचा वापर किंवा याचा विनियोग समाजाच्या विकासासाठी समप्रमाणात झाला पाहिजे. याला पण लोकशाही म्हटले जाते. आणि हे समप्रमाणात विकास झाला म्हणून केवळ उच्चभ्रू होते किंवा एक वरच्या जातीचा विकास करायचा आणि खालच्या जातीचा विकास नाही, समप्रमाणात विकास झाला पाहिजे, अशा प्रकारचा विचार म्हणजे लोकशाही. आणि ही लोकशाही बाबासाहेबांनी आपल्याला समाज राजकारणाच्या माध्यमातून दिलेली आहे. आणि ही लोकशाही तळागाळाच्या शेवटच्या माणसापर्यंत विशेषतः म्हणजे राईट टू एक्सप्रेशन हा पण लोकशाहीचा फार महत्वाचा आहे. की माझी आई मला नेहमी सांगायची की या देशातली ईश्वरशाही किंवा ईश्वराचा हवाला देऊन सांगायचे की काही बोलू नका. माझी आई नेहमी चुप बस देवासारखा, चुप बस देवासारखा, म्हणजे बोलूच नको. तुकाराम महाराजांना देखील आम्हाला बोलायची संधीच नाही आहे बा, म्हणून बाबासाहेबांनी मग काय केलं, मुकनायक काढलं ना, मुक्यांचा नायक काढलाय. तर हे सगळ्यांना बोलण्याची संधी लोकशाही देते तुम्हाला. शेवटच्या माणसाला देखील उभं राहून त्याचा आवाज रजिस्टर करता येतात. ही लोकशाही मांडण्याचा प्रयत्न बाबासाहेबांना ही अभिप्रेत होती आणि ही समता अभिप्रेत होती. आता प्रश्न असा आहे सर, कारण आपल्या मुलाखतीला एक वेळेचं बंधन आहे. जेव्हा बाबासाहेब जीव तोडून समता सांगतात आणि म्हणतात किंवा घटना लिहित असताना किंवा काही ग्रंथ लिहित असताना माझी तब्येत बरोबर नव्हती तरीही बाबासाहेब तिथे काम करतात समता रुजवण्यासाठी. मला एक विचारायचं आहे सर की लोकशाहीच्या 75 वर्षामध्ये खरोखर समाजामध्ये समता रुजली का? नाही, काय की 75 वर्षे झाले फक्त लोकशाहीला, आणि या देशात हजारो वर्षे विषमतेचं वातावरण होतं. तो एक आपल्या मानसिकतेचा भाग झाला होता. आपल्या पायरीने राहिलं पाहिजे बाबा,
अशा प्रकारची एक मानसिकता प्रत्येकाच्या मनात घुसवली होती हा. आणि ते आपल्या मानसिकतेचा एक आपल्या मेंदूचा एक भाग झाला होता, आपल्या वैचारिकतेचा एक भाग झाला. हा. तर ही मानसिकता खोडून काढण्यासाठी किंवा ते निर्मूलन करण्यासाठी आणखी 100-200 वर्ष लागतील. बर. ते काही इतक्या लवकर होणार नाही. हा. कारण आज आपण पाहतोय की 14च्या नंतर जे काही वातावरण आपल्या देशात राजकीय झालेले आहे, हा. तर पुन्हा लोक मोठ्या आवाजात, उंच आवाजातने आरक्षणाच्या विरोधात बोलताना दिसून राहिले, हा. हा. बाबासाहेबांना शिवा देताना दिसून राहिले, हम्म. दलित समाजांना, आदिवासींना शिवा देताना दिसून राहिले. हा. म्हणजे वर्णवैष्णवचं प्रेम आणखी घट्ट आहे त्यांचं, हा. हे काही गेलं नाही. हा. तर इतक्या लवकर ते काही जाणार नाही. तर याला अनेक वर्षे लागतील. म्हणजे समजा रुजायला आणखी काही वर्ष लागतील हो. असं तरीही एक आशावाद आहे. अशा नाही, संघर्ष सुरू आहे त्या दिशेने. हा. हा. जे समतेचे पाईक आहेत किंवा समतेचे सैनिक आहेत, हम्म. समतेचे समर्थक जे आहेत, हा. ते आपलं काम सुरू ठेवत आहेत. त्यांचं काम सुरू आहे. पण तरी सर तुम्ही एक अभ्यासक म्हणून, एक फुले आंबेडकरी शाहू विचाराचे सक्रिय कार्यकर्ते म्हणून, अनुयायी म्हणून एक मला सांगा सर की गेल्या 75 वर्षामध्ये ज्या पद्धतीने समजा रुजायला पाहिजे होती ती रुजली किंवा नाही रुजली याबद्दल तुम्ही समाधानी आहात की काय तुमचं मत? नाही, मी समाधानी नाही आहे. ज्या पद्धतीनं रुजायला पाहिजे होती, कारण काय रुजायला पाहिजे ती माहित आहे का? आपण आधुनिक काळात राहतोय, इलेक्ट्रॉनिक काळ, सुपरसॉनिक इलेक्ट्रॉनिक काळात राहतोय. संप्रेषणाचे साधनं जे आहेत फास्ट आहेत, अगदी वेगवान आहेत. कम्युनिकेशन तुम्हाला लवकर करता येते आणि म्हणून चांगले विचार एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, एका समाजातून दुसऱ्या समाजात लवकर पोहोचवता येतात. हे असं असतानाही समता रुजत नाही. याचा अर्थ आपला समाज अत्यंत कर्मठ आहे आणि असा कसा रूढीवादी आहे, तो जुने विचार सोडायला तयारच नाही. त्यामुळं समता अगदी मुंगीच्या गतीने हळूहळू पुढे सरकून राहिली. याच्यामुळे हे समाज गती फार कमी आहे. गती कमी आहे. अलीकडे सर एक संभ्रमात टाकणारा प्रश्न आहे की जिथे समता लोकशाहीमध्ये प्रविष्ट केल्या गेली तिथे समरसता हा एक नवीन शब्द आलेला आहे. समता आणि समरसता का? समता किंवा समरसता का? की समता आणि समरसता हे वेगळेच आहे? नाही, समता आणि समरसता हे दोन्ही शब्द समानार्थी नाही आहे. समरसता हे आपला माहित आहे संघाचा शब्द आहे. तर समरसतेवाले हे ईश्वर निर्मितीवाले आहेत आणि ते वैदिकाला प्रमाण मानतात. वेद प्रमाण्य लोक आहेत ते संविधान प्रामाण्य नाहीत. त्यामुळे समता हे संविधान प्रामाण्य आहे आणि समरसता हे वेद प्रामाण्य आहे. आणि वेद आणि संविधान हे दोन्ही परस्पर विरोधक अशा संहिता आहेत. त्यामुळे ते काही जुळणारी गोष्ट नाही आहे, ते परस्पर विरोधी आहे. परस्पर विरोधी आहे. छान सर, वेळ होतो आहे पण तरी शेवटला एक प्रश्न घ्या. समता हे मूल्य फार महत्वाचं आहे कारण लोकशाहीचा तो मुख्य आधारस्तंभच आहे. समता, बंधुता, न्याय, स्वातंत्र्य. सर, समता बाबासाहेबांनी लोकशाही रुजवण्यासाठी राज्यघटनेमध्ये तो प्रविष्ट केलेला आहे. पण तरीही आपण म्हणताय की अजूनही ज्या पद्धतीने समता समाजामध्ये रुजायला पाहिजे होती ती अजूनही रुजलेली नाही. तिची फार कमी गती आहे. मला एक सांगा सर की खरोखरच लोकशाही टिकवायची असेल, तिला भरभक्कम करायचं असेल आणि समता ही रुजवायची असेल तर इथल्या लोकांनी, इथल्या अभ्यासकांनी समतेकडे कशा पद्धतीने पाहिलं पाहिजे किंवा समता रुजवण्यासाठी कशा पद्धतीने प्रयत्न केले पाहिजे? इथल्या शिकलेल्या लोकांनी, सुशिक्षित लोकांनी, जाणकार लोकांनी समतेकडे एक उच्चतम मानवी मूल्य म्हणून बघितलं पाहिजे. कारण समता असल्याशिवाय केवळ समता म्हणजे केवळ तुम्हाला एखाद्या गोष्टीची समान संधी नाही, त्याचा मानसिकतेशी त्रास असतो, संबंध असतो, त्रास होतो, मानसिक त्रास. एखाद्याची समता नाकारली ना
एखाद्या कार्यक्रमामध्ये बसल्याने एखाद्या खुर्चीवर तुम्हाला बसू नाही दिलं, तुमची जागा नाही आहे, हा, हा, हा. केवळ बसू देणं इथपर्यंतच ते तसं नसते, हा, हा, हा. तर त्याच्या डोक्यावर आघात झालेला असतो तो. त्याला सांग, अरे मी काही इतका शूद्र, मला माझी इतकी लायकी नाही, माझी इतकी पात्रता नाही. हा. तर समता रुजवायची असेल तर इथल्या भारतीय जनतेने, भारतीय समाजाने जागरूक झालं पाहिजे. हम्म. आणि संविधानामध्ये बाबासाहेबांनी ज्या हेतूनी, हा. ज्या उद्दिष्टाने, हा. ज्या महान अशा विचारांनी समता ठेवलेली आहे, ती समता रुजवायची असेल तर आम्ही थोडे रूढीवादातून बाहेर आलं पाहिजे. बिलकुल. आणि सगळी माणसं समान आहेत, हम्म. सगळ्यांकडं समान आहेत या अर्थाने की प्रत्येकाकडे सृजनशक्ती आहे, हा. बुद्धिमत्ता आहे, हा. तोही निर्माण करू शकतो, तोही निर्माता होऊ शकतो, हम्म. या देशाचा म्हणजे मेकर ऑफ इंडिया होऊ शकतो, तो भारताचा निर्माता होऊ हा, शकतो. बिलकुल बिलकुल. कारण भारतीय संविधानाचं प्रियंबल सांगते काय, वी द पीपल ऑफ इंडिया. हम्म. हे संविधान आम्ही निर्माण केलं आणि गिव्ह टू अवर सेल्फ, हम्म. आम्हीच आम्हाला ते समर्पित केलं आहे. हा. तर अशा प्रकारे सगळ्यांनी मिळून हे काम केलं पाहिजे. हम्म. मला वाटते हे जर असं झालं तर समता रुजवण्याचं काम वेगानं होईल. आणि झालं पाहिजे, झालंही आणि पाहिजे. ही समता रुजवण्याचं काम प्रत्येकाने केलंही पाहिजे. ही प्रत्येकाने आपापली जबाबदारी ओळखायला हवी. हा मोलाचा संदेश आपण या निमित्ताने दिलाय. सर, आपण अत्यंत व्यस्त कामामधून वेळ काढून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची समता ही आजही लोकशाही अधिक मजबूत करण्यासाठी आवश्यक आहे, या अत्यंत मूलभूत प्रश्नावर आपण आपलं मत मांडलंय. साहित्य संवाद या युट्यूब चॅनलतर्फे आपले खूप खूप धन्यवाद सर. धन्यवाद.